अशा आधी सांगितल्याप्रमाणे मुंग्या आणि गोड मुंग्या यांचा हा भाग आहे. तर लाल मुंग्या आहेत ह्या रामफळाच्या झाडावर. काकाने बघा पॅन्ट वर केलेली आहे का तर मुंग्या खाली पायात आहेत आणि काकाला घेऊनच आपण गेलोय. आणि या रामफळाच्या झाडावर हे मुंग्याचं घरटं खूप मोठं आहे. होय रामफळामधून मुंग्या वाटतं बहुतेक. हो का एक मोठं मुंग्याचं घरटं आहे का? मुंग्यांचं घरटं घरटं तर वर दिसतंय पण जमिनीवर इतक्या मुंग्या कुठनं आल्या. खूप साऱ्या मुंग्या दिसत आहेत आणि काकाकडे मोबाईल दिल्याशिवाय पर्याय नाही. काकाच रेकॉर्डिंग करणार आणि मी आता काढणार रामफळ. पाय एक मिनिट थांबत नाही बरं काका. काका परत मेजूया काय? हा परत मेजूया आता काय मेज बसा नको. हा बरोबर हा मोजत नाही मी. हा मोज म्हणजे लक्षात ठेवूया. हो परत परत पडले कारण पाय थांबवलं की चावून राहत द्या. होय काय दिसला ये दिसार आहे काय? जरा दिसला हा म्हणजे वर चढायला काय उपयोग नाही. ती नाही बघूया का आपलं जेवढं जाईल तेवढं का चढणार. आता ज्या बाजूला मुंग्यांचं लाल मुंग्याचं मोठं घरट आहे त्याच्या बरोबर त्या घरट्याच्या मध्येच एक रामफळ लागले आणि भरपूर मोठ्या साईजचं आहे. आणि ते आपल्याला काढायचं आहे. बघूया पण ते मला एकट्याला काढा येणार नाही. काकाची मदत घ्यावीच लागेल. कशा प्रकारे आता मी काढायचा प्रयत्न करायला की काय करायला लागेल. घरट्यापासून काढू काय? काढा आता काय काय द्या वर मुंग्या दिसणार पण आत काय किती आहेत कोणाला का फुटलं तर सोडूनच द्यायचं सगळं. फुटलं तर सगळं सोडून द्यायचं मग काय पर्याय नाही. हाय घरट्यापाशी आहेत काका मुंग्या ठीक आहेत हा पण निघू शकते. हे जे काढलं हे नाही बरं का. दुसरे एक आहे जे बरोबर घरट्यामध्येच लागले. फक्त एक धारी धरून मला इकडे वळाई ना आईला हा सोडले की जाणार आहे. पण त्या मुंग्यांचंच घरट असणार आहे ते. मुंग्याचं घाटा ह्यात राहायला का मुंग्या नाही आतापर्यंत अंगावर पडल्या असत्या बदा हा फुटल्यावर पडणार हो. घरट फुटल्यावर सगळं तुम्हाला काढायला काय काय शिळी ते खाई ओढून धरता हां ओढून धान येतं. आणि हे मोबाईल असा धरून येऊ. मोबाईल धरून नुसता काटत राहील. या कुठलं या दाखव मी आता. बाकीच्या रामफळांना धुवायचा मी नाद केला नाही पण ह्या रामफळाला मी धुतलं कारण की तो मुंग्यांच्या बरोबर घरट्यात होतं आणि त्यावर डाग भरपूर पडले होते. आणि आता मुंग्या खाली पण आहेत. मुंग्या खाली जास्त आहेत वर नाहीत. वर कोटीच्या काय जाय बघू चालते का जाऊ मी वर. रामफळ जर तुम्ही मित्रांनो पाहिला असाल तर त्याचा देठ पहा. देठ अतिशय मजबूत असतो त्यामुळे दगड मारून काढण्याचा प्रश्नच नाही. झाडावर चढून हातानेच ओढून काढला लागेल. हाताने ओढून काढताना देखील ते लवकर निघत नाही. म्हणून आता मी झाडावर चढलो आणि वर तर लाल मुंग्याचं मोठं घरटं बाजूला आहेच पण आपण सुरक्षितपणे काढायचा देखील प्रयत्न करणार आहे. पाहू आता किती काढायला जायला लागते. आणि 200 रुपयाला आपल्याला कमीत कमी एवढी मिळणार आहेत म्हणल्यावर काय काढूयाच. आणि असे काढून मी पाण्यामध्ये टाकत होतो जेणेकरून त्याला लागाय नको. एक दोन लई लांबत तिथं आहे तर काढा येतील का ह्या शंकाच आहे. बघू थांबा ए ही वाजाली वाजाले मग नको. काढ लागले. काका बहुतेक पडते वाटतं खाली. आहे का काढली बाबा शेवटी. हो काढली बघा. निघला एकदम कडी होती काका सगळ्यात कडेची. हां हां आणि इथे का आल्या काका अजूनही दिसायला लागले. बरं आहे का हाडवू पण काढलं पाहिजे. हे खाय ते खाय. लहानपणीपासून आम्ही झाडावर या झाडा उड्या मार त्या झाडा उड्या मार त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस चांगली आहे म्हणून मी प्रयत्न करतोय. तुम्ही असा प्रयत्न करू नका. काका ह्या सगळ्या तीन घेतली काय चारच बघा कुठे दिसत मला काय दिसणार. तुमच्या बरोबर डोक्याची वर हा एवढं लांब नाही येणार. एवढं लांब काय येतं तू खाली येणार नाही तुम्हाला काढाय ना. नाही लई लांब आहे. थांबा मग त्याला आपण ती जरा प्रयोग करायला पाहिजे काठीचा. काठीचा प्रयोग लागला पाहिजे. म्हणजे मला इथनं सगळी काढा येत होती. हां तिथनं आलीच तुम्हाला. काठी जरा असते. बघ एक आता फांदी फक्त माझ्या साईडला आली नाही. हां जरा मला ॲडजस्टमेंट करता येईल. काका खाली एवढ्या मुंग्या आहेत ना हां वर तशा मुंग्या नाहीत बरं का. हां हां हे ते एक बरं आहे. ते पूर्ण घरटं रिकाम आहे. हां आता बघा किती फांदी फक्त निसते ना बा. हां तेवढं एक निघाल. पण आता ही इकडची देण्यात इकडची काका जरा फक्त फांदी एकदा इकडे आली नाही माझ्या साईडला. जरा फक्त इकडे कुठे आली पाहिजे फांदी. थांबा नाही हो नाही आणतो काका बरोबर आणतो. आली. घे मग काय लय खाली पडतं काका लय लागत नाही काका. होय काय फांदी धरून उतरा खाली उतरायचं आपण पण काय म्हणता. एका दुसऱ्या फांदी धरायची जो हां आणि नाका चालली मुंगी.
जमिनीपासून साधारण 12 मीटर अंतरावर होतं आणि मित्रांनो तुम्हाला दिसताना सोपं दिसत असेल पण भरपूर किचकट आणि अवघड काम असतं ते प्रॅक्टिस आणि असल्याशिवाय तुम्ही तसं करू नका आणि खूप अवघडपणे काढला होतो तो तुम्हाला दिसताना दिसत असेल पण अवघड मात्र खूप आहे. रामफळ पडलं बघा. हां पाण्यामध्ये जाय पण त्या एका वेग पडलं एखादा टाकालो नाही त्यामुळं. बरं काका सगळी झाली वाटत तिथली झाली की बघा झाली ना. झाली ओकेच एकदम असं स्लो पण आहे इथनं गेलं डायरेक्ट खाली सटकली. हां एका फांदीने सपोर्ट चांगला केला या खाल्या तर ही निघत नव्हती कुठली. हां साईडची फांद्याला काका बऱ्यापैकी झाले आहे. झालं त्या साईडची फांदी बऱ्यापैकी झाल्या. झालं एक बी दिसत नाही एक पण दिसून झाले. जाऊन दे त्या साईडची आता एक थोडी फांदी त्याला जाऊया आता. व्यायाम झाल्यासारखं झाले. हे जांभळा झाडावर गत नाही काका ते एक बरं आहे. नाही जांभळा झाडला कसं असते माहिती का मऊ असते लगेच मोडतंय लगेच मोठे जांभळा झाड. हे आणि पेरू काय हे बघा फळाशी काळी झाली बघा. हां इथे बी 2-4 आहेत की काळी झाली ती काळी झाले. जेवढ्या खाली चावल्या काका मुंग्या तेवढ्या वर काका नाहीत बघा ते एक समाधान आहे. नाही तर एवढ्या कडेपर्यंत जाऊपर्यंत तिथे काय करायला झालं नसतं. हे काहीच करायला नसतं. ह्या आता इकडं काका संपला विषय इकडे काय जायला नको. हां आता काय ते इकडचं आहे थांबेल तेवढा आहे तेवढा आहे. या फांदीची रामफळ काढताना तुम्ही पाहिलं की वाकून देखील अतिशय पडता वाचलो पण काढलं आणि आता ही शेवटची फांदी या फांदीचं काढलं की झालं. ज्या बाजूला मुंग्यांचं घरटं होतं तिकडं मुंग्या नाहीत पण या साईडला मात्र लय मुंग्या झाल्यात. आता इकडच्या फांदी फुलं मुंगेल बघा पूर्ण पाणी भरले पूर्ण वर काका भरल्या मी भरल्या. हो काय हे हाताने तोडा घे. का तुम्ही बघा नाही तोडा त्याला तोडतो की तुम्ही तोडा घे तुमचा व्हिडिओ करतोय. तोडा ह्या फांदीवर एक सलग मुंगे आहेत. मग आता या फांदीवर काय लागलं की नाही सोडा काय अडचण रामफळ नाही. कुठे दिसतच नाही होता त्याला फळं पण नाहीत काय अडचण नाही. नाही दिसतच नाही रामफळ इकडे कुठं. नाही इकडे रामफळ नाहीत काका कुठं दम लागला बरं काका म्हणा. हां फांद दिसते ना. रामफळ आहे का हातात. हां चालेल इकडे जरा मागवा काका इथं ह्या फांदीवर मुंग्या फुलं भरले लाल झाले सगळं. हां डायरेक्ट फांदी हातात काका हां धरलोय बघा ह्या साईडचा हात मजबूत होता नाही तर डायरेक्ट खाली आला असतो. हां 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 बघा डायरेक्ट फांद तुटली हो म्हणजे ती वाळलेली आहे. वाळलेली आणि हातात आली अशी उभी आडवी तुटली नाही उभी तुटली हां हां डायरेक्ट उभी अशी आली हातात. हां आयला नशीब बघा हे हात जाबून धरला होता. हां हां म्हणजे एका हाता ह्यात नाही राहिलो बरं झालं. हां पलीकडे हात सपोर्टला होता. हां लिटरली मित्रांनो कधी पण झाडावर असताना दोन्ही हात मजबूत ठेवा कारण की मला समजच नाही कधी एक फांदी तुटून माझ्या हातात आली. दुसरा हात जर मजबूत दुसऱ्या फांद्याला नसता तर मी वरून नक्की पडलो असतो आणि हातपाय मोडला असता राव. इकडे येतो जमलं सर बघूया. इकडे खोलच आहे खोल आहे कापडी सोडायची नाही मात्र. खोल आहे काय थापडी धरतो शेवटपर्यंत. हां कापडी सोडायची नाही पाय तुटते खाली फक्त हात धरत चालायचं. मुंगे प्लेट मुंग्या झमकाच चावा लागल्या. चल एवढ्या कडलं जाणं इम्पॉसिबल आहे. नकोच ते नको चांगला दम काढला मुंग्याने. या गोळा करूया किती झाली बघूया. एकच राहिला जाऊ दे गाला मुंग्या उलट्या आणि वर थांबण्यापेक्षा खाली थांबल्या बेकार आहे. लय चावा लागले पायाला. हे वर एक वेळ परवड पण खाली नको. आत गेले आता चावा लागले बघा आता दुखा लागली आहे गा काका या इथं कुठं लय चावा लागल्या. आतल्या दाबून मारली पाहिजे नंतर लय चावणार ती. आय थिंक एक राहिली तिकडच्या कोपऱ्यात एक राहिलं दाबूनच मारलं पाहिजे. दाबून मारली पाहिजे. परवा काढाय डोक्यात मला विचार हो सगळं आधीच काढून टाकले असते मी. अशा प्रकारे रामफळाचा सीझन आणि रामफळ्या सीझन मधलं हे शेवटचं आपलं झाडाचं फळ झालेलं आहे आणि रामफळ पूर्णपणे काढल्यात. जे पाण्यात वरून टाकले होते सगळेजण गोळा केले आहेत. आता ह्यावेळी रामफळाचा भाग पुढल्या वर्षी जेव्हा रामफळ येतील तेव्हाच. आणि मित्रांनो आता तुम्हाला लक्षात असेल की आपल्या 800 सबस्क्रायबरचा भाग एक राहिलाय तो देखील टाकावा लागेल आणि याच्यानंतर मी 800 सबस्क्रायबरचा गेम घेतलाय तो भाग पहा जबरदस्त असा भाग झालाय. 200 रुपयाला पूर्णपणे पिशवी भरून रामफळ. इंग्लिशमध्ये काय म्हणतात रामफळा मला माहित नाही हो. हां सीताफळा कस्टर्ड ॲपल म्हणतात पण रामफळा काय म्हणतात मला माहित नाही सांगितलं असतं मी. सीताफळाला कस्टर्ड ॲपल म्हणतात. तुम्ही पण पाय वाजवाला का काय करताय तिथं मुंग्या आहेत मुंग्या.
हे आता शेताचे मालक आले आणि आपण जी डील केली ती त्यांच्या मुलासोबत केली होती. यानं सांगितलं की पुढच्या वर्षी आम्हाला नक्की सांगा, पुढच्या वर्षी देखील आम्ही काढतो. पण ते म्हणले मुंग्या लय येतो, लय त्रास व्हायला, झाड तोडावं लागेल. हे बघा, जरी तोडलं नसलं तर आम्हाला सांगा, आम्ही नक्की काढतो. अशा प्रकारे डोंगराच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग मित्रांनो येत असतात. काका आणि मी आता घरी चाललोय आणि उद्या पहा 800 सबस्क्रायबरचा जबरदस्त असा भाग. धन्यवाद.